खरं म्हणजे याचं विश्लेषण जर आपण केलं, पहिली गोष्ट, आपण केवळ 3 पक्षांशी लढत नव्हतो, आपण एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह. ज्या नरेटिव्हला आपण आपल्याला वाटलं या 3 पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल, पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोखू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच आपण केली नाही. आणि मग आपण सगळ्यांनी बघितलं संविधान बदलणार, संविधान बदलणार, संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही. त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली, चौथा टप्पा आला होता. आणि म्हणून तुम्ही बघा पहिल्या 3 टप्प्यांमध्ये 24 जागांमध्ये केवळ 4 जागा आहेत आपल्याला. आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या 24 जागांमध्ये आहेत. कारण मग आपण इफेक्टिव्हली आपल्याला लक्षात आलं की खोटं बोलताय पण ते पर्कोलेट होत आहे. कुठेतरी सामान्य माणसाला असं वाटतंय की खरंच घडेल का बाबा, मग मोदीजी तर येणारच आहे, मग आता आपण थोडं सेफ का राहू नये. अशा प्रकारे विशेषतः दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये हा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असा जरी नरेटिव्ह तयार झाला तरी हा नरेटिव्ह एखादी निवडणूक चालते, पुढच्या निवडणुकीत तो चालत नाही. कुठल्याही खोट्या मुद्द्याची ताकद ही एका निवडणुकीपुरतं असते, त्याच्यानंतर त्याची ताकद ही 50, 60, 75% कमी होते आणि आपण ती 100% कमी करू शकतो. या संदर्भात योग्य कारवाई आपण करू आणि मला विश्वास आहे कालच माननीय मोदीजींनी आणि मागच्याही काळ जेव्हा जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले, मोदीजींनी पहिलं काम जर काही केलं असेल तर नेता निवडीच्या आधी संविधानाची पूजा केली आहे. कालही मोदीजींनी संविधानाची पूजा केली आणि मोदीजींनी सांगितलं भारताचं संविधान हे माझ्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे आणि आता संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे पुढचं 1 वर्ष भारताच्या संविधानाचा महोत्सव हा या देशामध्ये निश्चितपणे या ठिकाणी साजरा केला जाणार आहे.